अशी शंका असू नये। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या रिक्त पदावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर जनतेचे प्रश्न न मांडता केवळ विरोधी पक्षनेत्यांची मागणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी देखील लक्ष्य केलंय। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनण्यामध्ये पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही।